ठाण्याच्या कसाऱ्यामध्ये एका आदिवासी मुलीचे मूळ प्रमाणपत्र दडवून तिच्यावरती दोघांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे। या मुलीनं त्याची तक्रार पोलिसात केली, मात्र पोलिसांनी त्याला दाद दिली नाही, म्हणून या मुलीनं पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आणि ते नराधम गजाआड झाले। राष्ट्रीयत्वाचा दाखला, जातीचा दाखला आणि शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती आपल्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाच्या असतात। आपली बरीच कामं त्यांच्याशिवाय अडकू शकतात। कुणाचे कागदपत्र कुणाला सापडले तर ते परत करण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनीच पाहिलाय। मात्र ठाण्यातल्या कसाऱ्यामध्ये मूळ प्रमाणपत्र दडवून शारीरिक अत्याचार केल्याचा लाजिरवाणा प्रकार उघडकीस आलाय। सुखदेव शेखरे आणि गोरज बेंडकुळे अशी या नराधमांची नावं आहेत। एका आदिवासी तरुणीचे संजय धिंगणराव शेखरे याच्याशी प्रेमसंबंध होते, मात्र संजय आणि त्याचा भाऊ सुखदेव शेखरे यांच्यात कौटुंबिक वाद होता। त्यामुळे संजयवर सूड उगवण्यासाठी सुखदेवनं त्या तरुणीचे मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचा आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला तिची फसवणूक करून ताब्यात घेतले आणि परत करण्याच्या बहाण्यानं सुखदेव आणि त्याचा मित्र गोरज बेंडकुळे यांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप आहे। धिंगणराव शेखरे यांच्या घरी घेऊन गेले व तेथे सुखदेव धिंगणराव शेखरे व गोरज बेंडकुळे यांनी मला धमकी दिली की तू हे जे प्रकरण आहे हे तू पोलीस स्टेशनला जाऊन सांगायचे नाही, सांगितले तर तुला जीवेठार मारू। तेव्हापासून त्यांनी मला जे जे करायला सांगितले ते करण्यात मला भाग पडले। त्यानंतर या तरुणीनं पोलिसांकडे तक्रारही केली, पण कुणी दखल न घेतल्यानं अखेर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली। आमच्याकडे कसारा पोलीस स्टेशनला 0 नंबर गुन्हा दाखल झाला आणि त्यांच्याकडून प्रकार आमच्या ज्युडिशियलमधला असल्यामुळे आमच्याकडे गुन्हा रजिस्टर झाला। त्यात 2 आरोपी अटक करण्यात आली आणि तपास सुरू आहे। त्यानंतर सुखदेव शेखरे आणि गोरज बेंडकुळे यांना अखेर अटक करण्यात आली। अनिल घोडविंदे, जय महाराष्ट्र, कसारा। विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातलं नातं एक विश्वासाचं नातं असतं। याच नात्याला तडा दिलाय तो दापोलीतल्या एका शिक्षकानं। या शिक्षकानं त्याच्या विद्यार्थ्याला 8 वर्षांच्या विद्यार्थ्याला विषारी द्रव्य पाजलंय। पाहूया ही घटना। हा आहे बसाम मुल्ला। शाळेतील शिक्षकानेच विषारी द्रव्य पाजल्यामुळे डेरवन रुग्णालयात उपचार घेतोय। त्याची प्रकृती आता बरी असली तरी तो अजून त्या धक्क्यातून सावरलेला नाहीये। गुरुनेच केलेल्या दुष्कृत्याला तो अद्याप विसरलेला नाही। बेटा क्या हुआ था तुम्हें? जब लास्ट पीरियड में ना कराटे खेलते थे हम लोग, तभी हमको लगा था तो उस प्रिंसिपल सर ने हमको दवा पिलाई खून पोंछ के। उसको कौन सी स्मेल वगैरह आ रही थी क्या? कड़वी जैसी आती थी। शाळेच्या शिक्षकानेच असा प्रकार केल्यावर आम्ही विश्वास तरी कोणावर ठेवायचा अशी परिस्थिती पालकांवर येऊन ठेपली आहे। ये गलत है। ऐसे कौन से बच्चे अब स्कूल में जाने के लिए पेरेंट्स ये करेंगे ना कि हम इस स्कूल में बच्चों को भेजें जहाँ पे बच्चों की केयर ही नहीं होती है। दापोली पोलीस स्टेशन मध्ये 5 दिवसांपूर्वी अर्ज देण्यात आला होता, पण कोणावरही कारवाई झाली नाही। मग बसामच्या आजोबांनी FIR दाखल केली।
त्यालाही 3 दिवस उलटले तरी तपास मात्र सुरूच आहे. नव्यानेच दापोली पोलीस स्टेशनमध्ये रुजू झालेल्या पोलीस निरीक्षकांना प्रकरण हाताळण्यात आतापर्यंत अपयश आलं हेच खरं. मुश्ताक खान, जय महाराष्ट्र, रत्नागिरी. खबरदारमध्ये वेळ झाली आहे पुन्हा एकदा छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत राहा खबरदार.